त्याची आठवण करून देत असताना हार्दिश आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजीचा भार सांभाळतो मोहित। पहिला बॉल पडेल तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 5 ओव्हर फेकायचे हे देखील लक्षात घ्या। बॉल पडल्या टाइमर ऑन होणार। मोहित एक जुना जाणता खेळाडू आहे ज्याने निलेश पाटील संघाकडून खेळताना कित्येकदा गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये फलंदाजाची तुळा उडवली। तोच गोलंदाज आहे परंतु बऱ्याच वर्षांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये आता खेळताना दिसतोय। पहिलाच बॉल स्क्वेअर मारा। माझे आवडते पंच केने सर आपल्याला पाहायला मिळतात ज्यांची स्टाईल अशी आहे की बिली बॉडमची ते आठवण करून देतात। ती ना भूतो ना भविष्याचा अंपायर आपल्याला पाहायला मिळणार जो इंटरनॅशनल मध्ये पाहायला मिळाला। त्याची अलग शैली होती आउट देण्याची वाईड देण्याची। पुन्हा एकदा आला वाईड। स्कोरबोर्डचा विचार केला 2 सलग 2 वाईड येतात। थोडं लाईन मात्र इकडे मध्ये आणावी लागेल। लेन चांगले परंतु लाईन इथे आपण बघू शकता डाऊन द लेग साइड आहे। 2 वाईड सलग आलेत। दैसरगाव या गावामधून ओरम क्रिकेट खूप कमी प्रमाणात खेळलं जातं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिला जातोय जेणेकरून आमच्या गावातली जी खेळाडू आहेत सिनियर खेळाडू ज्युनियर खेळाडू मिळून असलेली स्पर्धा म्हणजे यामध्ये तुम्हाला 50+ वर्षाचा खेळाडू देखील खेळताना दिसेल। 40 वर्ष प्लस असलेला खेळाडू देखील खेळताना दिसेल। 15 ते 30 वयोगटातले देखील खेळाडू पाहायला मिळतील। परंतु ही संधी आहे इथून चांगला परफॉर्मन्स केला तर येणाऱ्या पुढच्या मॅचेसमध्ये पुढच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला एखाद्या चांगल्या संघातून देखील खेळताना मिळेल। यावेळेस चांगला बॉल आहे अगदी बॅकफुटवर जाऊन खेळला जातोय। 2 बॉल मागे धावा खर्च करतोय त्या म्हणजेच 3। ते क्रिकेटची रंगरूप बदललेला आहे आपण बघू शकतात। यावेळेस सुंदर मैदान आहे अगदी सुंदर आहे। हलक्या हाताने कट केलंय। यावेळेस क्षेत्ररक्षक एक टप्पा चेंडू उडवतोय। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। धावसंख्या झालाय 4 आणि या सुंदर मैदानावर आपण बघू शकतात रंगीबेरंगी टी शर्ट परिधान करून मैदानाच्या आतमध्ये खेळाडू आपल्याला खेळताना दिसत आहेत। अगदी क्रिकेट इतका बदललाय ना की आता आपण बघू शकतात प्रॉपर तयारी आहे ना त्या तयारीमध्ये मैदानामध्ये खेळाडू उतरतोय। टी शर्ट ट्रॅक जवळजवळ 3 ते 5 हजारची शूज पायामध्ये घातलेले आहेत। शॉर्ट बॉल आहे सरळ फटका खेळलाय गॅप मध्ये चेंडूला टाकलाय। एकदा 10x चेंडू जर फिल्डरला बीट करतोय बाउंड्री लाईनच्या पार जाऊनच थांबतोय। चौकार पहिला चौकार या ओव्हरचा आपल्याला पाहायला मिळतोय। धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 8। गुणलेखक बिझी आहे सध्या व्हाईट बॉल चौकार त्यामध्ये बिझी ठेवलंय। 4 बॉल मध्ये 8 झालेत। प्रत्येक चेंडूवर 2 ची सरासरी इथे मेंटेन केली आहे बॅटिंग टीमने। निशान एक टॅलेंटेड खेळाडू आहे ज्याने अंडरम बॉक्स क्रिकेट गाजवून ठेवलंय। दैसर गावामधून अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये खूप सारे तारे पाहायला मिळाले आणि त्या खेळाला पुढे नेणारा कोण असेल कॉपी बुक चाबुक फटका यावेळेस खेळला जातोय। अगदी या फटका खेळल्यावर आता एकाच फलंदाजाचं नाव आठवतं तो म्हणजेच रन मशीन विराट कोहली। कॉपी बुक कव्हरचा बादशाह चौकार 4 धावा 12 धावा धावफलकावर। अजून एका मोठ्या खेळाडूची आठवण करून देत असताना स्कोरबोर्डवर आलेत 12 युवराज सिंग यांचा जर्सी नंबर। रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि पंच मात्र इकडे सांगतात हा वाईट बॉल आहे। या षटकातला 3रा वाईड येतोय लेट परंतु ॲक्युरेट अपडेट देत असताना अंपायर अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये पंच म्हणजे देव मानले जाते आणि यावेळेस सिंगलने स्कोरबोर्ड 13 धावा। काय फटका खेळलाय काय सुपर इनफिल्डच्या वरून पॉइंटच्या भागामध्ये चेंडू नाही थांबणार। 3रा चौकार येतोय विशांच्या बॅट मधून। पहिल्या षटक संपता 17 धावा एक्सपेन्सिव्ह ओव्हर इथे खर्च केलाय गोलंदाज मोहितने। पहिल्या ओव्हरसाठी थोड्या जास्त धावा खर्च देखील केला आणि जास्त चेंडू देखील फेकण्यात आले। त्यामध्ये 3 वाईड होते म्हणजे 9 चेंडू फेकण्यात आले। कालच्या रात्रीमध्ये जर विचार केला ना तर अंबाडकोट मैदानावर देखील एका गोलंदाजाने तब्बल 13 चेंडू फेकले म्हणजे ओव्हरमध्ये 6 वाईड चेंडू त्याने फेकले आणि इथे देखील मात्र 3 वाईड फेकलेत आणि 6 फेअर डिलिव्हरी 9 चेंडू फेकण्यात आले। 17 धावा धावफलकावर। गरमी खूप आहे आमचे साथी समालोचक आता दुपारच्या 11 वाजता टेन्शन मध्ये आलेत। अजून दिवस काढायचा आहे अगदी स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। काही जीत बाकी काही हार बाकी है अभी तो मैच का पूरा सार बाकी। अभी खोला है एक पन्ना
डीपीएल की इस टूर्नामेंट ने अभी पूरी किताब खुलनी बाकी है। सुरुवात होत असताना मॅचला, सुरुवात होत असताना स्पर्धेला ओरम क्रिकेट सांगितलं म्हणजे तुमच्याकडे रेग्युलर प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे, अगदी तुमचा शरीर साथ देणं देखील गरजेचं आहे आणि त्यामध्ये एक होतकरू आणि टॅलेंटेड आणि लेजेंडरी खेळाडू अल्पेश चुरी, फटका फसलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक, पहिला विकेट येणार यावेळेस फलंदाज बाद गॉन हॅडिश यावेळेस पाहायला मिळतोय बाद होताना। हळूहळू प्रेक्षक वर्ग देखील येत असताना दहिसर गावचे हे मात्र आपण बघू शकतात आणि फ्युचर दहिसर गावचे लहान नन्हे मुन्ने देखील पाहायला मिळतात मैदानाच्या चौबाजूला। खास करून रेग्युलर खेळणारे खेळाडू नाही आहेत त्याकरता मात्र चर्चा झाली, मीटिंग झाली आणि मीटिंगमध्ये विचार केला की असा मैदान घ्यावा जिथे आपल्या खेळाडूला इजा होणार नाही आणि तोच विचार मनात घेऊन मैदान सिलेक्ट केलं ते म्हणजेच चिखलेकर मैदान। हे मैदान खूप फेमस झालंय, चर्चेमध्ये आलंय आणि ते का आलंय त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आज पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून। ओमसाईच्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील आपण बघू शकतात घर बसल्या हे मैदान पाहायला मिळते। हिरवगार मैदान लेदर क्रिकेट या मैदानावर खेळलं जातं आणि त्या मैदानावर सुरू असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। अल्पेश पहिल्याच बॉलवर विकेट, अनुभवी खेळाडू आणि पहिल्याच बॉलवर अनुभव त्याने झोकला, राऊंड विकेटचा मारा। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नमित हलक्या हाताने सॉफ्ट हँडने यावेळेस सिंगल काढून स्ट्राइक रोटेट केले, धावा झाले त्या म्हणजेच 18 स्कोर कार्डवर। अगदी टेनिस क्रिकेटच्या भरपूर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात। एक स्पर्धा डीपीएल सुरू आहे दहिसर प्रीमियर लीग, दुसरी स्पर्धा फायर चषक पास्तळ सुरू आहे, तिसरी स्पर्धा आज अंतिम दिवस असेल अगदी उमरोळीच्या मैदानावर आणि तिथे आज गर्दी पडणार कारण की तिथे दोन पॅकर, दोन आयकॉन खेळाडू पाहायला मिळतील। भारतातील उच्चतम दोन खेळाडू सिलेक्ट करतील प्रत्येक टीम आणि आपल्या टीम मध्ये बोलवतील। नाईन्टीन स्कोर कार्डवर पहिल्या षटकामध्ये धावा गेल्या होत्या, कुठे ना कुठे हे षटक चांगलं हाताळणं गरजेचं होतं। 2 ओव्हर पॉवर प्ले आहे आणि मात्र काय कमालीची गोलंदाजी होत असताना हो खराब थ्रो होता, परंतु इकडे मात्र अल्पेश चांगलं गॅदर करतोय। स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल, स्कोरबोर्डचा विचार केला तर 20 धावा धावफलकावर। चार बॉल झालेले, 4 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात, 20 धावा धावफलकावर। आजचा पहिला दिवस स्पर्धेचा आणि बघायला गेलं तर 2 दिवसाची स्पर्धा। आतमध्ये येऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, ऑन साइडला चेंडू पायाला लागतोय, चेंडू हाताळण्याची पद्धत असावी तर अल्पेश सारखे सांगत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 17 गेल्यावर थोडा प्रेशर होता अल्पेशवर देखील, तो प्रेशर बाजूला ठेवून त्याने ती गोलंदाजी केली ना ती मात्र थोडा लेसन देत असताना, शिकवण देत असताना आणि येलो जर्सी म्हणजे हा कलर थोडा लकी देखील मानला जातो क्रिकेटच्या खेळामध्ये कारण की 5 वेळा विश्वचषक जिंकणारी, 6 वेळा विश्वचषक जिंकणारी ऑस्ट्रेलिया जर्सी कलर असेल येलो। त्यानंतर सर्वात यशस्वी टीम IPL मध्ये स्कोरबोर्डचा विचार केला तर 21-21 ती सर्वात जास्त फायनल खेळणारी टीम ती म्हणजे चेन्नई सुपर किंग जिचा जर्सी कलर येलो आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे फीडिंग करताना टीम पाहायला मिळते ती म्हणजे मनीषा एंटरप्राइजेस ज्यांचा जर्सी कलर आहे पिवळा येलो। स्कोरबोर्ड 21-21 10.50 च्या सरासरीने 1 गडी बाद। पहिल्या ओव्हरमध्ये 17 होत्या, 17ची सरासरी मेंटेन केली होती, इथे कव्हर केले ते की सरासरी अगदी 10.5 वर आणून ठेवली गोलंदाज अल्पेशने। निशांत ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 3 चौकार आले, गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्क लेजेंडरी खेळाडू आहे दहिसर गावचा। अंडरम बॉक्स क्रिकेट म्हणा, ओरम क्रिकेट म्हणा, अगदी मात्र भरपूर प्रमाणात खेळलेला आहे। फक्त पालघर जिल्ह्यात ते पालघर जिल्ह्याबाहेर देखील ओरम क्रिकेट भरपूर खेळलाय। आमची चर्चा सुरू होती आणि त्या चर्चेमध्ये त्याने सांगितलं प्रथमतः जेव्हा नाझिम गुल्ली सोबत मी खेळलो तेव्हा अक्षरशः आम्ही खूप मजा घेतली कारण की नाझिम गुल्लीला मराठी जास्त समजत नव्हती आणि आम्ही सगळे एन्जॉय करणारे होते। तिसरं षटक मार्गस्थ आहे, यानंतर होणारी
नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला फटका स्विंग केलाय, वन बाउन्स, बाउंड्री लाईन पार, येतोय चौकार. ओव्हर पिच चेंडू होता. निशांत मात्र इकडे हवी होत असताना चौथा चौकार त्याच्या बॅट मधून येतोय. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 25-25 स्कोर कार्डवर. सचिन काय मात्र यावेळेस आपण बघू शकतात फटका सजवत असताना वयाचा आढावा घेतला तर कुठे ना कुठे आता या खेळापासून खूप दूर आहे. रेग्युलर प्रॅक्टिस नाहीये, त्यामुळे मात्र आता एक एन्जॉय म्हणून मात्र गावची लीग आहे, एन्जॉय म्हणून खेळण्यासाठी इकडे आपण बघू शकता आता सर्व खेळाडू आलेले आहेत. आणि निशांत ज्याप्रमाणे म्हटलं की तुम्हाला जर संधी देते ना एखादी टीम, त्यात संधीचं सोनं करा जेणेकरून आपल्या गावाचं नाव मोठं होईल. यावेळी चांगला फटका, परंतु इकडे क्षेत्ररक्षक आहे पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. फुटबॉलने कसं चेंडू पायाने अडवला जो फुटबॉल, तसाच मात्र इकडे अडवण्याचा प्रयत्न केला होता. बॅकअपला मात्र क्षेत्ररक्षक आहे एक धाव पूर्ण केली. स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 26-26. 1 मे अगदी मात्र बघायला गेलं तर महिना उलटला. एप्रिल संपला, मे महिना सुरू झाला. गरमी देखील वाढले, टेम्परेचर हळूहळू पुढे जाईल. जे आता 35 आहे ते 40 पर्यंत देखील पोहोचेल. आता टेम्परेचर हाय होईल तेव्हा होईल. सध्या हा हाय हँडसम षटकार बघा नमितच्या बॅट मधून दूर जाऊन पडलाय, स्टेडियमच्या बाहेर जाऊन पडलाय. 6 धावा. स्कोरबोर्ड 32 धावा धावफलकावर. सचिनवर केलाय हल्ला, त्यामुळे आपण बघू शकतात 3 मध्ये 11 खर्च केले सचिनने. येणारे अजून 3 चेंडू बाकी आहेत. आपण पाहतायत देसर प्रीमियर लीग सीझन 2. जुना बॉल द्या मैदानामध्ये. पूर्वा पंचाकडे आहे जुना बॉल. टेनिस बॉल ची एक क्वालिटी ही असते की या बॉलला चेक करायची गरज नाहीये. तुम्ही मिडल टू मिडल घ्या, षटकार जाणार. नमितने पाहिलं, डोळे खुलले, ओव्हर पिच होता. हमारे स्लॉट में गेंद दोगे तो गेंद मिलेगी प्लॉट में. 32 स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा तयार होत असताना गोलंदाज थोडा मात्र आता महागडा ठरतोय. पहिल्या 3 चेंडू मध्ये 11 खर्च केलेत. चौथा बॉल. शॉर्ट बॉलला पुल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. एक धाव पूर्ण केली. सिंगलने मात्र स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 33 धावा धावफलकावर. चांगली पार्टनरशिप आता बिल्ड होत असताना दोन्ही बाजूने मात्र अटॅक होत आहे. एक बाजूने निशांत सुरू होता तर दुसऱ्या बाजूने नमित देखील सुरू झालाय. पहिल्या मॅच मध्ये देखील बघितलं 60+ धावा पाहायला मिळाला. या मॅच मध्ये ज्या स्पीडने खेळत आहेत फलंदाज, इथून असं वाटतं की 60+ धावा होतील. यावेळेस फटका स्विंग. ओहो, 2 खेळाडू पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. आणि इकडे सचिन सांगतोय वाकून पकडावा लागेल. चेंडू तुम्हाला फील्ड करायचा तर कमरेवर ताण द्यावा लागेल. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. एक मूवी आली होती मी पण सचिन, ज्यामध्ये डायलॉग होता क्रिकेटच्या खेळामध्ये सर्वात मोठा पार्ट म्हणजेच पाठ. जो वाकला तो पुढे गेला, जो नाही वाकला तो घरी गेला. स्विच इट. रिस्की स्ट्रोक आहे हा आणि रिस्क उचलण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस फलंदाजाने 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड 37. येणारे 12 चेंडू किती धावा येतील यास मैदानामध्ये पाणी देखील पुरवलं जाईल, कारण की कडाक्याचं ऊन आणि तहान लागणं स्वाभाविक आहे. लवकर घेऊन जा, नमित इथे बसून पडलाय.
चौथ्या मॅच कडे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 37-12.33 ची सरासरी अल्पेश, जिथे एक बाजूला 2 गोलंदाजाने अगदी इकॉनॉमिकल, अगदी बघायला गेलं तर महागडे षटक हाताळलं, दुसऱ्या बाजूला अल्पेश इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय, दावा थांबवण्याचं काम करतोय, स्पीड ब्रेकर बनतोय समोरच्या टीमसाठी आणि डॉट बॉल आलाय. क्रिकेटचा खेळ असाच आहे. इथे मात्र बघायला गेलं तर कधी फलंदाजावी कधी गोलंदाजावी, चांगला चेंडू सरळ बॅटने खेळतोय, लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षण आहे, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि खांदे तेवढे मजबूत नाही आहेत त्यामुळे मात्र 2 धावा देखील पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार, स्कोरबोर्ड 39 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. नमित स्ट्राईकला जो एकमेव षटकार आलाय या इनिंग मध्ये तो नमितच्या बॅट मधून आलाय, तो स्ट्राईकवर आहे. शॉर्ट बॉलला बॅक फुटवर जाऊन पुल केलाय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपलाय, झेल संपलाय, फलंदाजाचा खेळ, विकेट. दुसरा विकेट जो आला ना तो दुसरा विकेट देखील अल्पेशच्या ओव्हर मध्येच आलाय, जिथे मात्र कमालीची गोलंदाजी होत आहे. चांगली कॅचिंग केली मोहितने, अगदी कूल आणि काम आपल्याला पाहायला मिळाला, ज्यामध्ये कॅच करताना मोहित, नवीन बॅट्समन कामेश, देखील एक हार्ड हिटर बॅट्समन आहे कामेश, अगदी मोठी हिट लगावण्यासाठी माहिर आहे. परंतु बघूया, असं म्हटलं जातं की कागदोपत्री स्ट्रॉंग असून फायदा नाहीये, मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू स्ट्रॉंग आहे ना त्याला खूप महत्व असतो. चला थोडा स्पीडअप ठेवा आणि धावत थोडं वॉर्मअप देखील होईल. एक धाव आरोग्यासाठी, ती थोडं एक्सरसाइज करणं देखील गरजेचं आहे. फुटबॉल अगदी फ्लिक केलेला यावेळेस मात्र चेंडू, चांगला बॉल हाताळला, अगदी यॉर्कर लेनचा हा बॉल, एक धाव मात्र पूर्ण केली. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 40 धावा धप्पलकावर. आता पुन्हा एकदा मात्र कवच्या ठिकाणी खेळायचं होतं, आतली एज लागते, डीप मध्ये येत असताना मिड विकेटला चेंडू, एक धाव पूर्ण केली, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 41 धावा धप्पलकावर चेंडू झाले, ते म्हणजेच 5. शेवटचा बॉल आहे. पहिल्या षटकामध्ये देखील फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या, आताच्या षटकामध्ये देखील फक्त 4च खर्च केलेल्या. शेवटचा बॉल आहे आणि कामेश स्ट्राईकवर आहे. हाणामारीचे षटक असतील, चौथा आणि 5वा फटका सजवलाय. वन माउथ चेंडू अडवला, रनआउटची संधी होती परंतु एक धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. पुन्हा एकदा अल्पेशसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, ज्याने मात्र 2 षटक हाताळले, फक्त 9 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट मिळवले. 42 धावा 4 षटकानंतर येणारं शेवटचं षटक, किती धावा असतील पाहूया, किती धावा बनल्या जातील. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं आहे. नेव्या 11 आणि अरायना 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी या. अरायना 11 आणि नेव्या 11 टॉस साठी या. सारंग गोलंदाजी मार्कवर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी इकडे तयार होत असताना इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. कृपया करून आपण कॅप्टनला पाठवा टॉस साठी. अरण्य 11 आणि नेव्या 11. पहिला बॉल चला स्पीडअप ठेवा. फिल्डिंग टीम अगदी वेळेवर खेळ होणं गरजेचं आहे, कारण की भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत आणि जर 5 ओव्हरीच्या तुम्हाला कंटिन्यू मॅचेस खेळायचे असतील तर थोडं स्पीडअप ठेवावं लागेल. सारंग आपल्याला पाहायला मिळतो, गोलंदाज डाव्या हाताचा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल उडवलाय कामेशने.
चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय षटकार 6 धावा. स्कोरबोर्ड 48-48. काय बाउंड्री लाईन मात्र क्लिअर करत असताना टेनिक्स बॉलची हीच तर कमाल आहे. तुम्ही प्रॉपर टायमिंग करा आणि चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. नाही तर मात्र यावेळेस चांगला चेंडू पटका इकडे मात्र सजवायचा होता, परंतु यावेळेस टप्पा पडतोय, खाली राहतो होता आणि ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकला होता. पहिला चेंडू थोडा होता, त्यामुळे मात्र षटकार गेला. 22च्या रूपात ही धाव. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 49 49 स्कोर कार्डवर. 4 बॉल बाकी आहेत पहिल्या इनिंगचे. पुलटस बॉलला स्टायलिश स्ट्रोक खेळलाय, परंतु अल्पेश तिथे प्रयत्न खूप चांगले केले. अगदी चेंडू हातामध्ये पडला होता, परंतु कॅच ड्रॉप होत असताना 2 धावा पूर्ण केल्या. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 51 अर्धशतके खेळी इकडे पूर्ण करताय बॅटिंग टीम. ती म्हणजेच स्नेही 11. शॉर्ट वर जाऊन फटका स्विंग केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग लेग रिजनला मात्र चेंडू जातोय. 2 धावा अंकित केल्या. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 5-3 53. चेंडू आतापर्यंत झाले 4. 2 बॉल बाकी आहेत. ती डेथ ओव्हर ज्याला म्हटलं जातं, हाणामारीचं षटक, आणि त्यामध्ये 11 धावा 4 मध्ये खर्च केल्यात. 2 बॉल बाकी आहेत, शेवटचे 2 बॉल पहिल्या इनिंगचे. पुलटस बॉल, आ बेल मुझे मार, हा चेंडू टाकलाय, पाठवलाय बघा आमच्या भेटीसाठी कॉम्बॉक्स मध्ये. षटकार 6 धावा. काय बॅटिंग केले निशानने. अगदी ओपनिंगचा फलंदाज, अगदी आपण बघायला गेलं तर इंडिव्हिज्युअल स्कोरचा विचार केला. स्कोर कार्ड वर आहेत आणि 36 धावेवर खेळतोय निशान. काय बॅटिंग केलंय. सुबापा ओपनर फलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळते. अंडरम क्रिकेट म्हणा, ओव्हरम क्रिकेट म्हणा, ओपनिंगच्या भूमिकेत पाहायला मिळाला. यावेळेस गुड बॉल, चांगला बॉल, शेवटचा बॉल होता. एकदा मात्र इकडे मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न होत असताना थ्रो होईपर्यंत 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. 2 धावेने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 6-1 वर. 62 धावेचं टार्गेट असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी जिथे आपल्यासोबत जुळले जातील टॉस बॉक्स मध्ये. चंद्रकांतजी पाटील यांना मी विनंती करेल, आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. अरायना 11 ने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग निवडलेली आहे. चला लगेच फिल्डिंगला उतरायचं आहे बॅटिंग टीम. स्नेही 11 61 बनवल्यात. 62 धावेचं टार्गेट सेट केलंय.
बॅट्समन पाठवा. 6-1 झाले. 62चं आव्हान आहे. चला बॅटिंग टीम मात्र ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना 61 बनवलेत आणि मनीषा एंटरप्राइजेस टीमला 62 धावेचं टार्गेट दिलेलं आहे. सचिन आणि सचिनच्या जोडीला ओपनिंग बॅट्समॅन शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. ती छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे, या महाराष्ट्राच्या पावन भूमीवर प्रेम करणारे या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अगले भाग्य आम्हास बोलतो मराठी, धन्य जायला आम्ही ऐकतो मराठी, या पूर्ण जगात माय मानतो मराठी. आणि अगदी बघायला गेलं तर गोड भाषा आहे. मराठी ऐका, मराठी बोला, मराठी शिका, मराठी पुस्तकं, मराठी शाळा, मराठी साहित्यिक, मराठी नाटकं, मराठी सिनेमा. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. टेनिक्स बॉल आहे, त्या बॉलमध्ये या 62 धावा 5 ओव्हर म्हणजे एक चांगली मॅच पाहायला मिळेल. कारण की क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतेही टार्गेट छोटं नाही आणि कोणतेही टार्गेट मोठं नाही. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार आहे चिन्मय. चला फिल्डिंग टीम घाई करा. स्नेही 11 जर तुम्हाला 5 ओव्हरीच्या मॅचेस खेळायच्या असतील तर थोडा स्पीडअप ठेवावा लागेल. गड्यावर देखील नजर ठेवा. पहिलाच बॉल, सेकंड इनिंग. ओहो, चांगली हायम ऍक्शन आहे अगदी. मात्र यावेळेस आपण बघू शकता डॉट बॉलने सुरुवात केलंय. ऍक्शन बघितल्यावर अगदी गोलंदाजाची आठवण केली. आरपी सिंग गोलंदाज आठवला, त्यानुसार मात्र यावेळेस चेंडू डिलिव्हर केलाय गोलंदाजाने. अगदी डाव्या हाताचा स्विंगर गोलंदाज पाहायला मिळाला टीम इंडियाकडून खेळताना आरपी सिंग. आणि त्याची थोडी झलक या गोलंदाजामध्ये पाहायला मिळते, ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल डॉटने सुरुवात मात्र इकडे केलेली आहे. स्ट्राइकला शुभम आणि शुभमचा फटका उंच तर गेलाय, लांब किती आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पहिला विकेट दुसऱ्याच बॉलवर परतावा लागेल शुभमला. नवीन बॅट्समन अल्पेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. पहिला विकेट येतोय. पहिले षटक 2 बॉल फेकून झाल्यानंतर आणि त्यामध्ये मात्र पहिला विकेट. एकही धाव खर्च केले नाही. गोलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतो चिन्मय. काय गोलंदाजी करतोय. पॉवर प्ले मध्ये अगदी अचूक टप्पा. बघा काय चेंडू हाताळलाय. सुपर बॉल. कीपरच्या हातामध्ये चेंडू निघून गेलाय. टप्पा अगदी चांगला आहे. लाईन अगदी चांगली आहे. पॉइंटच्या भागामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. येणारे अजून मात्र चेंडू असतील 3. पहिलं षटक अजून एकही धाव दिलेली नाही. सुपर कामगिरी होत असताना सुंदर मैदान आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या मैदानावर सुरू असलेली स्पर्धा. शॉर्ट बॉल पुल केलाय. फसलाय फटका. क्षेत्ररक्षक पोहोचेल, कॅच करेल. दुसरा विकेट आलाय. यावेळेस फलंदाज गॉन. ओ, पंचाने इकडे जर्द मध्ये पकडलाय गोलंदाजाला. आणि
पूर्ण स्पर्धेमध्ये त्याला षटक फेकता येणार नाहीये. आता गोलंदाज तुम्हाला बदलावा लागेल. नो बॉल थ्रो. इकडे गोलंदाज पकडलाय पंचांनी. आता मात्र पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट, त्याच्यानंतर पुन्हा एकदा डॉट आणि आता विकेट आला होता परंतु पंचांनी इकडे मात्र फेकी काढलाय गोलंदाजाला आणि त्यामुळे मात्र जर बघायला गेलं तर एक धाव रनिंगची ऍड होणार आणि पेनल्टी काही असेल तर आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवा. हर्षितने यायचंय कॉम्बॉक्स मध्ये. ओव्हरकट नसेल, पेनल्टी वगैरे काय नाही, नो बॉल असेल आणि जर 2-3 वेळा जर पकडला पंचांनी तर मग ओव्हर टाकू नाही शकत. आपण ऍक्शन मध्ये सुधार करा हे लक्ष ठेवा, कारण की गावची लीग आहे. गावच्या लीग मध्ये काही गोष्टी इकडे सूट दिल्या जातील. तर ओव्हर कट नसेल, ओव्हर चालू राहील. 2 धावा झाल्यात, 4 बॉल फेकून 3 बॉल फेकून झालेत आणि जर पंचांनी पुन्हा 2 वेळेस जर पकडला तर मात्र मग ओव्हर टाकू नाही शकत, हे लक्षात घ्या. चला फिल्डिंग सजवून घ्या. गोलंदाज आपल्याला तोच पाहायला मिळणार जो गोलंदाज करतो चिन्मय, कारण की गावची लीग आहे आणि गावच्या लीग साठी मात्र काही नियम इकडे कमी केलेत. चिन्मय आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज. दोन धावा धावफलकावर, 3 चेंडू फेकून झाले, 3 चेंडू बाकी आहेत. बघा आपण वारंवार नाही सापडू शकत. अजून जर दुसऱ्या वेळेस जर तुम्हाला पंचांनी पकडलं तर मात्र फ्री हिट असेल पुढचा बॉल, तर तुम्हाला मात्र पूर्ण स्पर्धेमध्ये षटक हाताळता येणार नाही, हे लक्षात घ्या. यस, महिला मंडळ देखील इकडे उपस्थित होत असताना निशाजी चुरी मॅडमला मी विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठाकडे आपलं स्वागत आहे. अगदी येऊन स्थानापन्न व्हा. पुढचा बॉल मात्र सिंगल येतोय. 4 बॉल झालेले आहेत. 4 बॉल स्कोर कार्डवर 3 धावा आहेत, 1 विकेटच्या नुकसानामध्ये. अल्पेशला मिळालेली संधी बघूया. कॅच खूप चांगली घेतली होती क्षेत्ररक्षकाने, परंतु नो बॉल होता, त्यामुळे मात्र सुरक्षित आहे आणि स्ट्राइक वर देखील आहे. हा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. चला स्पीडअप ठेवा, फिल्डिंग टीम थोडा स्पीडअप ठेवा खेळायला. यस, एक्स्ट्रा जो प्लेयर आहे तो बाहेर उभा राहू नका, कारण की बॅट्समनला असं वाटते की तो फिल्डर आहे, कारण की तुम्ही एकाच टीमचे सेम जर्सी आहे. चांगला बॉल आहे. आता मात्र ऍक्शन अगदी आपण बघू शकता बदलण्यात आलेली आहे, कारण की इथे मात्र पहिल्या वेळेस अगदी शर्तमध्ये पकडलं गोलंदाजाला आणि इकडे मात्र येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होत असताना पॉवर प्ले मध्ये चिन्मयकडून. काय या ज्या कमी आहेत ना, या कमतरता जेव्हा आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा काहीतरी शिकायला भेटते. इथून मात्र चिन्मय प्रॅक्टिसला करताना सुधार करेल, जेणेकरून इथेच नाही कुठे टुर्नामेंट खेळायला देखील जेव्हा जाईल तेव्हा तुला ओव्हर टाकता येईल, तेव्हा तुला षटक हाताळता येईल. आणि इकडे मात्र एक धाव, कारण की तुम्ही प्रॅक्टिसला येतात, तुम्ही प्रॅक्टिसला कशीही टाकले कोणी काही बोलत नाही, परंतु जेव्हा मॅच मध्ये तुम्हाला पकडलं जातं तेव्हा मात्र प्रॅक्टिस मध्ये सुधार करावा लागतो आणि तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने कळते की ही कमी आहे आपल्यामध्ये आणि ती शोधून काढली पंचांनी. आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतात त्याने ऍक्शन अगदी बदलली. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या 4, आता मात्र 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये धावा बनवायचे त्या म्हणजेच 58. चोवीस बॉल 58ची गरज. गोलंदाजी मार्क वर येत असताना
अतुल. चला फिल्डिंग टीम निशांत अँड टीमला विनंती आहे आपल्याला देखील 20च मिनिटं देण्यात येतील 5 ओव्हर फेकण्यासाठी. समोरच्या टीमसाठी अलग नियम आणि आपल्या टीमसाठी अलग नियम नसेल, दोन्ही टीमसाठी समान नियम असतील. त्यांनी देखील 20 ते 22 मिनिटांमध्ये 5 ओव्हर फेकले, तुम्ही देखील त्याच वेळेमध्ये 5 ओव्हर फेकायचे. पहिलाच बॉल षटक क्रमांक दुसरा. काय बॉल हाताळलाय, प्रॉपर ब्लॉक चेंडू केला कीपरकडे, आउट घेण्याचा प्रयत्न केला परंतु इकडे डॉट बॉल येतोय. पहिला बॉल डॉटने सुरुवात केली, इकडे मात्र 23 बॉल मध्ये 58 ची गरज. आजचा पहिला दिवस स्पर्धेचा आणि दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 दिवसाची स्पर्धा. ओहो, स्लोवर बॉल हाताळला, शॉर्ट मिड विकेटला अगदी पायाच्या मधून चेंडू निघून गेला, त्यामुळे प्रॅक्टिस करताना मात्र कडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. 5 धावा धप्पल कबर स्कोर कार्डवर. पॉवर प्ले मध्ये संत गतीने आपल्याला पाहायला मिळते धावा. कुठे ना कुठे इथे गेअर चेंज करावा लागेल, एक्सिलेटर पाय द्यावा लागेल त्यावर, तिथे गाडी वेगाने धावेल, धावा येणं गरजेचं आहे. मोठं टार्गेट चेस करताना पाहायला मिळते. शॉर्ट बॉलला पुल केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक टिपलाय, झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ, बॅक टू डगआउट. निशांत आलाय नवीन फलंदाज. 5 धावा झालेत. चेंडू झाले ते म्हणजेच 3. फक्त 5 धावा स्कोर काढलाय, 2 विकेट गेलेले आहेत. सचिन देखील बॅक टू डगआउट. गाड घेत असताना पंचांकडून यावेळेस फलंदाज निशांत. एका निशांतने कमाल केली, आता दुसरा निशांत कमाल करेल का? निशांतने फटका खेळलाय, निशांतकडेच गेलाय. एकदा पूर्ण केली, स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 6 स्कोर कार्डवर. अल्पेश कडे जी ताकद आहे, अल्पेश कडे जी गुणवत्ता आहे ती दाखवावी लागेल, कारण कडे इथे 6 धावाच झाले आहेत. 62चा 5 ओव्हर मध्ये पूर्ण करायचं, त्यामधील दुसरे ओव्हर आणि 4 चेंडू फेकून झाले, धावा 6. पाचवा बॉल फुल टच बॉल, परंतु मिस टाइम झालाय तरी देखील चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. एज लागू मात्र यावेळेस चेंडू निघून गेला सीमारेषा पार. षटकारासाठी 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 12 स्कोर कार्डवर. हे करावं लागेल. मी पहिलेच म्हटलं अल्पेश सारख्या फलंदाजाला संधी मिळाली, नक्कीच त्याचा फायदा उचलला जाईल. स्कोरबोर्ड 12 धावा. येणारे अजूनही चेंडू असतील 19 चेंडू मध्ये पाहिजेत 50 जिंकण्यासाठी. शेवटचा अंतिम चेंडू. हा चेंडू देखील चांगला फटका खेळलाय, कोणी नाही तिकडे. 1 बाउन्स सीमारेषा पार. येतोय चौकार. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. 3 ओव्हर आणि 3 ओव्हर मध्ये बनवायचे आहेत 46. 15.33 च्या सरासरीने.
16 धावा धावपलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 बॉल मध्ये बनवायचे आहेत 46. चला थोडं स्पीडअप करा फिल्डिंग टीम, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. त्यानंतर होणारी नेक्स्ट मॅच अगदी मात्र नाणेफेकी जंगलय. अरण्य 11 ने टॉस विन केलाय, फिल्डिंग घेतलेली आहे. हार्दिश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, ओपनिंगच्या भूमिकेत पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकामध्ये आलाय. 18 बॉल मध्ये बनवायचे आहेत 46. देश प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. सीझन 2 मध्ये आलेल्या प्रत्येक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत. पहिला बॉल असा बॉल चुकलाय. झोपेतून जरी उठला असता एखादा फलंदाज, इथे बसलेले माझ्या बाजूला गुणलेखक, कमेंटेटर, त्याचबरोबर एक्स्ट्रा प्लेयर ते सगळे सांगतात मी देखील षटकार खेचला असता. या बॉलला बोल झालाय. फलंदाज बाद, गॉन, निशांत. चला बॅटिंग टीमला विनंती असेल बॅट्समन तयार ठेवा. फलंदाज बाद झाल्यावर 38 सर्कल क्रॉस करण्या अगोदर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. नवीन बॅट्समन दीपेश आपल्याला पाहायला मिळते. अगदी तुम्हाला कळलं ना, जेव्हा गावची लीग आहे, आपल्या गावची प्रीमियर लीग होणार आहे, तुम्ही थोडी प्रॅक्टिस करणं देखील गरजेचं होतं, जेणेकरून मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्हाला उतरतील ना तेव्हा असं दृश्य नाही होणार तुमच्या बद्दल. आणि इथे आपण बघू शकता थोडं स्मिता हास्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आलं, कारण की असा बॉल मिस केला आणि तो क्लीन बोल्ड झाला. गोलंदाज तयार होत असताना यावेळेस पुन्हा एकदा हार्दिश आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन दीपेश आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाल्या त्या म्हणजे 16, अजूनही 46 बनवायचे. शॉर्ट बॉल, पटका सजवलाय, मिस टाइम झालाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एकदा पूर्ण केली. जिथे निशांत आहे इथून तुम्हाला 2 नाही मिळणार. एक चपळ आणि चतुर क्षेत्ररक्षक आहे. धावा झाले त्या म्हणजे 17, 45 पाहिजे जिंकण्यासाठी. चेंडूला जाऊ दिला. पंच आमच्याकडे इशारा पोहोचवत आहेत वाईट बॉलचा. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 18-18 स्कोर कार्ड वर 2 बॉल झालेले आहेत, अजूनही 4 बॉल आहेत. राईट मोर द विकेट. आता मात्र चांगला फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना 1 आणि 2 पूर्ण होतील. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 20 स्कोर कार्ड वर. 15 बॉल 42 ची गरज. एकमेव फलंदाज अल्पेश जी आशा मैदानाच्या आतमध्ये आहे बॅटिंग टीमची, म्हणजेच मनीषा एंटरप्राइजेस टीमची. बॅकफूटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला. पिच थोडी ग्रास आहे पिचवर, त्यामुळे टप्पा पडल्यावर थोडा स्किट होणार चेंडू. थोडा वेग, अतिरिक्त वेग भेटतो गोलंदाजाला. चौथा बॉल डॉट आलाय. 5वा बॉल. फटका स्विंग केला. लॉंग ऑन रिझला क्षेत्ररक्षक आहे. एकमेव जी आशा होती ती मात्र तुटली. बॅक टू डगआउट. फलंदाज अल्पेश चांगली कॅचिंग केली. सुपर कॅच मात्र घेताना पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक. विकेट. अतुल याने हा कॅच घेतलाय. क्या बात आहे. आणि सिनियर खेळाडू बुधी यावेळेस आपण बघू शकतात टाळी देत असताना, कारण की खूप चांगली कॅचिंग केलंय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सारंग.
नवीन बॅट्समन सारंग येतोय, चेंडू झाले ते म्हणजेच 5 शेवटचा बॉल आहे आणि 13 बॉल मध्ये 42 ची गरज. धावा झाल्यात 20. चांगला फटका खेळलाय, लॉंग लेग रिजनला चेंडू ट्रॅव्हल होताना इथून 1 मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 3 षटकानंतर 21 झालेत. 12 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 41 धावा. 12 बॉल 41 ची गरज. टार्गेट अगदी मोठं राहिलं आता बॅटिंग टीमकडे. विकेट देखील भरपूर गेलेले आहेत, 4 विकेट गेलेले आहेत आणि यावेळेस सारंग आणि दीपेश आपल्याला पाहायला मिळते बॅट्समन. आता कुठे ना कुठे थोडे वारे वाहू लागलेत मैदानाच्या आतमध्ये आणि थोडी राहत भेटली असेल, थोडा आराम भेटला असेल खेळाडूला देखील. गोलंदाज निशांत आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल मध्ये 41 ची गरज. या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं आहे. मोठा षटक आणावं लागेल. 20 ते 22 धावायचं, परंतु थोडा अवघड दिसते कारण की सुरुवातीचे फलंदाज इथे बाद झालेत. निशांत यार अगदी 1 पावलावर रन पाहिजे त्याचा. यावेळेस फटका सजवला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. पाठलाग सुरू आहे. चेंडू अगदी बाउंड्री लाईन जवळ फील्ड केला जातोय. 2 धावा मात्र यावेळेस पूर्ण केल्या. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 23. 23 धावा धावफलकावर. सर्वात छोट्या रनअप असलेला हा गोलंदाज या स्पर्धेतला पाहायला मिळतोय तो म्हणजेच निशांत. अगदी गली रिजन मध्ये मात्र 2 धावा पूर्ण केल्या. 11 बॉल मध्ये 39 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. कुठेही लढताना दिसले नाही बॅटिंग टीम. 1 षटकार मात्र आला, परंतु त्यानंतर देखील शांतता आहे. कवी कुमारचा कविता आठवते, ज्या रीतीने बॅटिंग होत आहे. कोई दीवाना कहता है, कोई पागल समझता है, सुकी धरती की बेचैनी तो केवल बादल समझता है. आणि इकडे मात्र सुका पडला, हवेचा सुका पडलाय तो मात्र कुठे येणाऱ्या काळामध्ये भाग ठरेल बॅटिंग टीमला. व्हाईट बॉल नंतर हलक्या हाताने मात्र यावेळेस खेळला जातोय. 1 धाव यावेळेस पूर्ण होताना सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 24-24. पिन ड्रॉप सायलेन्स आहे अगदी प्रेक्षकांमध्ये देखील. 25 झालेले आहेत स्कोर कार्डवर. 4 गडी बाद. 3 बॉल झाले, 3 बॉल बाकी आहेत. निशांत मात्र तयार. उजव्या हाताचा फलंदाज दीपेश स्ट्राईक वर येतोय. पुन्हा मात्र यावेळेस फटका स्विंग केलाय. सिंगलनेच स्कोरबोर्ड पुढे जात आहे. 1 धावेने काही होणार नाही आहे. इथे मात्र मोठा हिट करावा लागेल. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सिंगल इथून मिळेल. लॉंग ऑन रिजनला मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. षटक संपते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. 1 ओव्हर आणि 1 ओव्हर मध्ये धावा बनवायच्या आहेत 34. भरपूर धावा बनवायच्या आहेत. अगदी 6 षटकारांची गरज आहे. निशांच्या जोरावर टीमने मात्र 61 धावा बनवल्या. 62 धावा डिफेन्स करत असताना आता 4 ओव्हर मध्ये 28 पर्यंत पोहोचले. 1 ओव्हर मध्ये 34 पाहिजेत. चला घाई करा फिल्डिंग टीम, थोडं स्पीडअप ठेवा. चला निशांत थोडं स्पीडअप ठेवा. भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्कवर येत असताना सचिन गरत. शेवटचे 6 बॉल 34 पाहिजेत. अगदी अवघड, खूप दूर आहे. डोळ्यापासून टार्गेट अगदी दूर गेलेला आहे आणि त्याचं कारण आहे सुरुवातीला फलंदाजांनी साथ दिली नाही.
गोलंदाजाने देखील भरपूर धावा दिल्या. काय बॉल हाताळलाय यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. सुपर गोलंदाजी. यावेळेस रनआउट घेण्याचा प्रयत्न केला. इथे या रनआउटला काही महत्व राहणार नाही कारण की आता मात्र मॅच तुमच्या खिशात आलेली आहे. 5:34 ची गरज आहे. पुन्हा एकदा मात्र डॉट बॉल येतोय. 4 बॉल 34 ची गरज. पॉइंटच्या भागामध्ये कट करण्याचा प्रयत्न केला होता. थोडी एकतर्फा मॅच आपल्याला पाहायला मिळाली. ही मॅच एकतर्फा में किरदार. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका आहे. जाता जाता एक चौकार नक्की येईल. 4 धावा पाहायला मिळतील. 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 32 धावा धावफलकावर. अजूनही मात्र बघायला गेलं तर चेंडू 3 बाकी आहेत. सचिन करत हा गोलंदाज पाहायला मिळतो. एक चौकार आलाय. डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल. नक्की इकडे मॅच विन होणार ती म्हणजेच स्नेही 11. यात काही वाद नाही. नो डाऊट. 2 बॉल शेवटचे बाकी. लॉंग ऑफ रिजनला स्ट्रोक खेळलाय. एक धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 33-33. शेवटचा अंतिम बॉल. शेवटच्या षटकातला अगदी एकतर्फा मॅच ही पाहायला मिळाली. याच दुसऱ्या मॅच चा रिझल्ट येतोय आणि दुसरी मॅच विन केलंय स्नेही 11 टीमने. भले मोठा विजय मिळवलाय स्नेही 11 ने. समोरच्या टीमला फक्त ना फक्त 34 धावेपर्यंत पोहोचू दिलं. 62चं आव्हान दिलं होतं. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. त्यावेळेस आपण बघू शकतो ज्याच्या बॅट मधून 37 धावा आल्या निशांत आपल्याला पाहायला मिळतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या पण ट्रॉफी घेण्यासाठी इथे मात्र स्वागत आहे आपलं निशांतचं. सेकंड्स करूनच बाहेर या. गावची लीग आहे.